तर आज आपण दिसले सरांच्या पुस्तकामधून पुढील चॅप्टर घेणार आहे. त्याचं नाव आहे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या आतापर्यंत जेवढ्या होत्या पहिलीपासून जी सर्व पंचवार्षिक योजना आहेत त्या आपण सर्व या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हे जे आहे ते देसले सरांचे पुस्तक आहे, त्याच्यामधून मी घेतलेलं आहे. आर्थिक नियोजन चॅप्टरचं नाव आहे. तर आपण पुढील सर्व कन्सेप्ट यामधून कव्हर करणार आहे. ह्याच्या आधीचे सर्व व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये बनवलेले आहेत. प्लेलिस्टची लिंक जी आहे ती कमेंटमध्ये देतो मी. तिथून तुम्ही सर्व मागचे व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, तरी पण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल. तर पहिल्यांदा पंचवार्षिक योजना पहिली आपण बघूया. तर ह्याचं प्रास्ताविक होतं 1951 ते 1956 या कालावधीसाठी भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती राबवण्यात आली होती. याचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 पर्यंत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी आहे ती पहिली पंचवार्षिक योजना मांडली होती. अध्यक्ष देखील तेच होते, पंडित जवाहरलाल नेहरू. उपाध्यक्ष असतील गुलजारीलाल नंदा. ह्याच्यामध्ये प्रतिमान काय होतं, तर पहिल्या योजनेमध्ये हेरॉड आणि डोमर यांनी मांडलेल्या जे प्रतिमान होतं ते वापरण्यात आलं. ह्याच्यामध्ये काय होतं, तर बिग पुश सिद्धांतावर आधारलेलं हे प्रतिमान होतं. या प्रतिमानानुसार अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक केली तर उत्पादन वाढते. तर उत्पादन वाढल्यामुळे जे आहे ते उत्पन्न वाढत असते. उत्पन्नातून बचत होते आणि बचतीमधून जी आहे ती गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था स्वयंविकासाच्या अवस्थेमध्ये येते. तर हे प्रतिमान ध्यानात घेऊन जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली. मोठे धरणे असतील, त्याचबरोबर खत उद्योग, रेल्वे उद्योग जे आहेत ते यामध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. योजनेचं नाव होतं पुनरुत्थापन योजना. उद्दिष्ट काय होती, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1% वार्षिक वृद्धिदराचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धिदराचे लक्ष हे NNP आधारित या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. विचारलेला आहे प्रश्न. परत सार्वजनिक खर्चाचे 2069 कोटी रुपयाचे लक्ष ठेवण्यात आले. फाळणीचा फटका कृषी क्षेत्राला जास्त बसला होता, त्यामुळे कृषी आयातीवरील अवलंबता वाढवण्यात आली. तर ही अवलंबता कमी करणे व कृषी क्षेत्राचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट जे आहे ते लक्षात ठेवा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं होतं कृषी क्षेत्रासाठी. त्यासाठी एकूण खर्चापैकी जवळपास 31% खर्च जो आहे तो कृषी आणि सिंचनावरती करण्यात येणार असं ठरवण्यात आलं. तर दुसरे महायुद्ध व फाळणीमुळे चलनवाढ निर्माण झाली होती. ही चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी देखील उद्दिष्ट यामध्ये होतं. तसेच 1955-56 यामध्ये अन्नधान्य उत्पादनाचे 61.6 मिलियन टन लक्ष ठेवण्यात आले होते. तर योजनेचे यश काय आलं, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 3.6% वार्षिक वृद्धी दर गाठता आला. संदर्भ जो आहे तो 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेला आहे. लक्षापेक्षा अधिक या ठिकाणी होतं. सार्वजनिक खर्च 1960 कोटी रुपये झाला. चलनवाढीचा दर खाली आला. तसेच पहिली पंचवार्षिक योजना एकमेव या ठिकाणी ठरली आहे की ज्या ठिकाणी चलनवाढीचा दर आहे तो कमी झाला होता. 1952-53 मध्ये चलनवाढ जी होती ती -12.5% झाली आणि 1955-56 मध्ये हा -5.2% होता. अन्नधान्य उत्पादन जे आहे ते 66.9 मिलियन टन झाले. औद्योगिक संस्थेमध्ये वाढ झाली. राजकीय घडामोडी झाल्या, तर निवडणुका झाल्या 1951-52 मध्ये. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या पहिल्या घटनेनुसार निवडणुका पार पडल्या. त्यावेळी सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे पंतप्रधान नेहरू जे आहे ते झाले. आंध्र प्रदेशाची स्थापना करण्यात आली 1953ला. तेलुगू भाषेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी आंध्र प्रदेशला भाषिक तत्वावरती राज्याची निर्मिती मिळाली. पुढे जाऊन अमेरिकेमध्ये पब्लिक लॉ झाला. PL 480 किंवा फूड फॉर पीस कायद्याअंतर्गत इतर देशांना धान्य पुरवठा करते. भारताने पहिल्या योजनेपासून अमेरिकेकडून PL 480 अन्वये अन्नधान्य आयात करायला सुरुवात केली. तर ह्याच्यामध्ये मुख्य वाटा होता तो गव्हाचा समावेश यामध्ये होता. तर यामध्ये जे गव्हाचं बी होतं ते भारतभर पसरले. योजनांगत विकास काय झाला, तर उद्योगामध्ये 1951 मध्ये उद्योग कायदा जो संमत करण्यात आला. ते पहिल्या औद्योगिक धोरणाला संरक्षण प्राप्त झाले 1948ला. त्या अंतर्गत UGC म्हणजे देशांतर्गत विविध विद्यापीठामध्ये समन्वय साधण्यासाठी उच्च शिक्षणाची मानके निर्धारित करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना करण्यात आली 1953ला. या समितीने आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलं. IIT ची स्थापना करण्यात आली 1951 मध्ये. पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरला जी आहे ती मान्यता देण्यात आली. पुढे भारतभर IIT स्थापन करण्यात आली. 1956ला IIT खरगपूर साठी केंद्रीय कायदा सहमत करण्यात आला. तसेच 15 नंबरचं समुदाय विकास कार्यक्रम ठेवण्यात आला. 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रम झाला.
ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व पंचवार्षिक योजनांना गती मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम होता. राष्ट्रीय विस्तार आयोग समुदाय विकास कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी व्हावी यासाठी जे आहे ते विकासात्मक यंत्रणा स्थापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विस्तार आयोग सुरू करण्यात आला. तसेच आता महत्त्वाचं बघूया, जसं की दामोदर खोरे विकास प्रकल्प चालू करण्यात आला पश्चिम बंगाल व झारखंड राज्यामध्ये, जे आहे ते वीज पुरवठा यामुळे होतो. तसेच भाकरा नागल प्रकल्प धरण जे आहे ते 1955ला सतलज नदीवरती बांधण्यात आले. कोसी धरण देखील बांधण्यात आले, बिहार सीमे भागातून कोसी नदी वाहते त्या ठिकाणी. तसेच हिराकूड धरण असेल ओडिसामध्ये, ते देखील बांधण्यात आले. सिंद्री खत कारखाना जो आहे तो पहिला मोठा खत कारखाना या ठिकाणी झारखंडमध्ये जो सुरू झाला. तसेच चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स रेल्वे कारखाना जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये राजेंद्र प्रसाद यांनी सुरू केला. तर या ठिकाणी पहिल्या रेल्वेला इंजिनाला चित्तरंजन दास हे नाव देण्यात आले. तसेच पेरामपूर लोको वर्क्स रेल्वेच्या डब्याचा कारखाना सुरू करण्यात आला चेन्नईजवळ. हिंदुस्थान अँटीबायोटिक्स ची सुरुवात करण्यात आली. WHO आणि UNICEF यांच्या मदतीने पुणे येथे ही सुरुवात झाली. स्वस्त औषधासाठी हिंदुस्थान अँटीबायोटिकची स्थापना करण्यात आली होती. बँकिंग विकास काय आला तर स्टेट बँक ऑफ इंडिया 1955ला इम्पिरियल बँकेचे हस्तांतरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया असे नामांकन करण्यात आले. ICICI महामंडळाची स्थापना करण्यात आली 1955 या काळी. दुसरी पंचवार्षिक योजना आता आपण बघणार आहे. दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1956 ते 1961 या कालावधीमध्ये होती. तीव्र औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला होता दुसऱ्या पंचवार्षिक योजना. कालावधी होता 1956 पासून ते 1961 पर्यंत. राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या योजनेमध्ये 2 मे 1956ला जी आहे ती मान्यता दिली होती. अध्यक्ष याचे देखील पंडित नेहरूच होते. उपाध्यक्ष मात्र TT कृष्णमाचार्य यांना केलं होतं. प्रतिमान काय होतं तर दुसऱ्या योजनेपासून महानलोबीस जे होते यांचे प्रतिमान वापरले जाऊ लागले. हे प्रतिमान दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरले गेले. तर पहिल्या योजनेमध्ये हेरॉल्ड आणि डोमरचे प्रतिमान वापरले होते, आपण मगाशी बघितलं. तर भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरवले, परंतु ही गुंतवणूक नेहमी कुठे करावी याचे उत्तर जे आहे ते महानलोबीस प्रतिमानात सापडते. भौतिक गुंतवणूक जी आहे ती ग्राहक वस्तू म्हणजे कंझ्युमर गुड्स उत्पादनात केली तर उत्पादन त्वरित होते, तसेच रोजगार निर्मिती लगेच होते आणि त्यामुळे आर्थिक प्रगती शक्य आहे. या उलट जर भौतिक गुंतवणूक भांडवली वस्तूमध्ये केली तर उत्पादनात केली तर दीर्घ अवस्थेमध्ये त्याची मोठी आर्थिक प्रगती होते, परंतु उत्पादन व रोजगार निर्मिती होऊ शकत नाही, त्याच्यासाठी काळ अवधी लागेल. तर महानलोबीस यांनी भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले. या प्रतिमानामुळे भांडवली वस्तू, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग यामध्ये तीव्र औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दीर्घावधीत मोठी आर्थिक वाढ होणार असे होते. परंतु वर सांगितल्याप्रमाणे या प्रतिमानात उत्पादन व विशेष रोजगार निर्मितीसाठी अवधी लागू शकतो. यासाठी रोजगार निर्मितीवर भार लघु उद्योगावर टाकण्याचे ठरवले. म्हणजे एकीकडे दीर्घ वृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास आणि दुसरीकडे रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. तर योजनेचे नाव होते भौतिकवादी योजना. उद्दिष्ट काय होते तर राष्ट्रीय उत्पादनात 4.5% वार्षिक वृद्धी दर गाठणे. खर्चाचे 4,800 कोटी रुपयाचे लक्ष्य या ठिकाणी होते. एकूण खर्चापैकी सर्वाधिक 28% खर्च होता तो वाहतूक दळणवळणावर करण्यात आला. त्याच्या खालोखाल खर्च जो आहे तो उद्योगावरती करण्यात आला होता. तसेच 3 नंबरला कृषी व सिंचनावरती खर्च करण्यात आला. योजनेचे आता अपयश काय आले तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 4.2% वार्षिक वृद्धी दर गाठला गेला. 4.5% लक्ष्य गाठता आले नाही या ठिकाणी. तसेच सार्वजनिक खर्च 4,773 कोटी रुपये झाला. त्याचबरोबर चलनवाढ जी आहे ती तब्बल 14% झाली होती 56-57 या काळामध्ये. सुएझ कालव्याच्या वादामुळे चलनवाढमध्ये जी आहे ती भार पडली. तसेच चलनवाढीचा दर 60-61ला 6.6% पर्यंत गेला होता. अन्नधान्यामध्ये जे आहे ते 66.9 होते ते 82 मिलियन टन पर्यंत पोहोचले. तसेच औद्योगिक वाढ मध्यम राहिली या ठिकाणी या काळामध्ये. राजकीय घडामोडी जर बघितल्या तर सुएझ कालव्याचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी जास्त होता. त्यामध्ये इजिप्त आणि ब्रिटन यांच्यामध्ये सुएझ कालव्याच्या मालकीच्या आहे प्रश्नावर युद्ध सुरू होते. त्यामुळे भारताच्या परकीय व्यापारावरती त्याचा जो आहे तो परिणाम होऊ लागला. तर पुढे जी आहे ती 1960 मध्ये महाराष्ट्र निर्मिती झाली. महाराष्ट्र निर्मितीमध्ये मुंबई प्रांतात मराठी व गुजराती भाषिक प्रदेश जे आहे ते सेपरेट करून 1960ला महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापन करण्यात आले.
योजनांगत विकास काय झालं तर दुसरे औद्योगिक धोरण 1956ला समाजवादी समाज रचनेला अनुसरून दुसरे औद्योगिक धोरण या ठिकाणी जाहीर केले. भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड्स 1953 मध्ये स्थापन करण्यात आली भोपाळ या ठिकाणी. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रचंड गुंतवणूक करून ही योजना कार्यरत करण्यात आली. अणुऊर्जा उद्योग आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आले 1958 या रोजी. डॉक्टर होमी जे भाभा याचे जे आहे ते पहिले अध्यक्ष होते. तसेच नांगल खत कारखाना पंजाब या ठिकाणी सुरू करण्यात आला 1978 मध्ये. तसेच रुरकेला खत कारखाना पोलाद उद्योगासाठी हा सुरू करण्यात आला होता. भिलाई लोह उद्योग या ठिकाणी सुरू करण्यात आलं मध्य प्रदेश भिलाई या ठिकाणी. तसेच रुरकेला लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला ओरिसामध्ये. दुर्गापूर लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला. त्याचबरोबर IIT स्थापन करण्यात आली. खरगपूर IIT साठी 1956ला कायदा सहमत करण्यात आला होता. बँकिंग विकास करण्यात आला. भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LIC आपण त्याला म्हणतो, ते 1956मध्ये LICची स्थापना करण्यात आली 245 खाजगी संस्थांना एकत्र करून. तसेच मुंबई शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जे आहे ते 1957ला मुंबई या ठिकाणी अधिकृत मान्यता याला भेटली. तिसरी पंचवार्षिक योजना बघणार आहेत आपण. तर तिसरी पंचवार्षिक योजना आपण महत्त्वाची आहे आपल्यासाठी, कारण याच्यावरती प्रश्न आले होते. तर 1961 ते 66 ह्याच्यामध्ये भारत चीन युद्ध होतं 1962ला. त्याचबरोबर भारत पाकिस्तान युद्ध 1965ला. तसेच भीषण दुष्काळामध्ये तिसरी योजना जी आहे ती आपले उद्दिष्ट प्राप्त करू शकली नाही. कालावधी होता 1961 ते 1966 यामध्ये. अध्यक्ष होते पंडित नेहरू. तसेच उपाध्यक्ष यामध्ये अध्यक्षामध्येच लाल बहादूर शास्त्री होते. उपाध्यक्ष होते CM त्रिवेदी आणि अशोक मेहता. प्रतिमान काय होतं तर भांडवली वस्तू उत्पादनातील मागील दुसऱ्या योजनेतील महान लोभिस प्रतिमान चालू ठेवण्यात या ठिकाणी आले. तसेच सुखमय चक्रवर्ती यांच्या प्रतिमानावर आधारित द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असा आराखडा तयार करण्यात आला. योजनेचे नाव कृषी व उद्योग योजना होते. योजनेचे उद्दिष्ट होते उत्पादनामध्ये राष्ट्रीयच्या 5.7% वार्षिक वृद्धी दर व्हावा. सार्वजनिक खर्चाचे 7,500 कोटी रुपयाचे लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले होते. तर खर्च जो आहे तो महान लोभिस प्रतिमानामुळे भांडवली खर्च ठेवणे आवश्यक होते. तसेच सर्वाधिक खर्चाचा क्रम जो होता तो दळणवळण क्षेत्राला होता. त्यानंतर उद्योग कृषी क्षेत्राला झाला. दुसऱ्या योजनेपासून तिसऱ्या योजनेपर्यंत वाहतूक दळणवळण उद्योगाचा जो आहे तो वाटा कमी करून कृषी सिंचनाचा वाटा या ठिकाणी वाढवण्यात आला. तसेच कृषी उद्योग यावरती भर देण्यात आला. देश आत्मनिर्भर करण्यावर भर देण्यात आला. योजनेचे अपयश काय झाले तर 2.8% वार्षिक वृद्धी दर गाठता आला. तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा वृद्धी दर सर्वात कमी राहिलेला आहे. सार्वजनिक खर्च 8,577 कोटी रुपये झाला. चलनवाढ जी आहे ती 7.6% झाली. भारत चीन युद्धामुळे तसेच भारत पाकिस्तान युद्धामुळे सर्व आकडे बिघडले गेले. तर खर्चावरील पैसा संरक्षणाकडे वळवण्यात आला जास्त. अन्नधान्य उत्पादनामध्ये 82 मिलियन टन होते ते 72.4 मिलियन टन वरती आले दुष्काळामुळे. त्यामुळे 1964 नंतर देशाने मोठा दुष्काळ अनुभवला. राजकीय घडामोडी काय झाल्या तर भारत चीन युद्ध 1962ला झाले. चीन त्या ताब्यातील तिबेटमध्ये 1959ला हालचाली सुरू झाल्या होत्या. या दरम्यान भारताने तिबेटला दलाई लामांना पाठिंबा देण्याची सुरुवात केली. नंतरच्या सीमावादामुळे युद्धाचे रूप घेतले आणि उत्तरेला चीनी सैन्यांनी अक्साई चीन म्हणजे काश्मीरचा पूर्व प्रदेश आणि मॅकमोहन रेषेचा जो ताबा आहे उत्तर आसामपर्यंत घुसखोरी केली. पंडित नेहरूंनी व विखे कृष्ण मेननऐवजी यशवंतराव चव्हाणांना संरक्षणाची जबाबदारी या ठिकाणी दिली. गोवा मुक्ती संग्राम 451 वर्षापूर्वी गोवा जो होता पोर्तुगीजांची वसाहत होती. तर त्यासाठी ही चळवळ करण्यात आली. 1961ला मात्र भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यात आला आणि 1962मध्ये 12वी घटनादुरुस्ती करून गोवा दीव दमण ही जी आहे ती केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आली. आपण एक्सप्लेन बघितलं तेच यामध्ये चार्टमध्ये दिलेलं आहे त्यांनी किती क्षेत्रावरती कोणता खर्च करण्यात आला होता तो. पुढे जाऊन नागालँडची निर्मिती करण्यात आली 1957मध्ये. तर घोषित करण्यात आली. 1963ला 13वी घटनादुरुस्ती करून त्याला राज्याचा दर्जा मिळाला. भारत पाकिस्तान युद्ध झाले 1965ला. तर यामध्ये युद्धाला सुरुवात करण्यात आली पाकिस्तानकडून. यासाठी काश्मीरमध्ये पाकिस्तानी ऑपरेशन जेब्राल्टर आणि जम्मूमध्ये ऑपरेशन ग्रँड स्लेम हे सुरू करण्यात आले. त्यामुळे 33,000 पाकिस्तानी सैन्याने लाईन ऑफ कंट्रोल पार करून काश्मीरमध्ये घुसखोरी केली. तर 1966ला ताशकंद रशिया येथे भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी करार करण्यात आला. तसेच
हिंदूवादी चळवळी करण्यात आली. 1950 यापासून हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर केंद्र राज्यामध्ये होत होता, त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्यात आली. योजनांगत विकास काय झाला तर कृषी किमती आयोगची स्थापना करण्यात आली 1965ला प्रोफेसर दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली. पुढे 1985ला याच्या आयोगामध्ये रूपांतर करण्यात आले. तसेच भारतीय अन्न मंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली 1964 रोजी. तंजावर येथे FCIचे पहिले जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले. तर यामुळे हरित क्रांतीची पायाभरणी करण्यासाठी ही जी कमिशन आहे ती खूप महत्त्वाची ठरले. बँकिंग विकास, भारतीय औद्योगिक विकास IDBIची सुरुवात करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या मालकीची असणारी व वित्तीय सेवा पुरवणारी संस्था म्हणून IDBI उदयास आली. UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना 1964ला करण्यात आली. ती पंचवार्षिक योजना जी आहे ती दुसऱ्या योजनेमध्ये समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते. पण चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी धाडसी पाऊल उचलण्यात आले. आर्थिक क्षेत्रातील नियोजन केल्याशिवाय पंचवार्षिक योजना त्याला काही अर्थ नव्हता. 1969 ते 1974 यामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा जो आहे तो अशोक मेहता यांनी तयार केला. परंतु मधल्या काळात योजनांना सुट्टी देण्यात आल्यामुळे धनंजयराव गाडगीळ यांनी चौथ्या योजनेचा जो आहे तो नवा मसुदा चालू केला. अध्यक्ष होते यावेळी इंदिरा गांधी, उपाध्यक्ष होते धनंजय गाडगीळ, तसेच C. सुब्रमण्यम, दुर्गा प्रसाद धर. प्रतिमान काय होते तर चौथ्या योजनेमध्ये ॲलन मान व अशोक रुद्र यांनी सुचवलेल्या ॲलन मान अशोक रुद्र प्रतिमान वापरण्यात आले. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांनी या प्रतिमानावरती आराखडा जो आहे तो तयार केला. हे प्रतिमान चौथ्या, पाचव्या, सहाव्या योजनेत वापरले गेले. भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनात करावी की भांडवली उत्पादनात याचा निर्णय महानलोबीस प्रतिमानानुसार दुसऱ्या योजनेत घेण्यात आला. ती भांडवली वस्तू उत्पादनात करण्याचे ठरवले, परंतु पंचवार्षिक योजनेत पडलेला खंड, मोठ्या भांडवली उभारण्याचे आव्हान तसेच विविध संकटे यामुळे महानलोबीस यांचे प्रतिमान चालू ठेवण्याचे आव्हानात्मक होते, तसेच सोडून देणे शक्य नव्हते. यातला मधला पर्याय जो आहे तो काढण्यात आला. यासाठी राजकोष, आयात निर्यात, रोजगार स्थिती अनुकूल असताना भांडवली वस्तू उत्पादनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे, प्रतिकूल असताना ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे असे प्रतिमान या ठिकाणी सुचवण्यात आले. तर योजनेचे नाव होते स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन. याच्यावरती जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे, स्थैर्यासह आर्थिक वाढ व स्वावलंबन योजनेचे नाव. योजनेचे उद्दिष्ट काय होते तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 5.7% वार्षिक वृद्धी दर गाठणे. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य NDP वरती आधारित होते. 15,901 कोटी रुपयाचे लक्ष्य या ठिकाणी होते. सर्वाधिक 24% खर्च कृषी आणि जलसिंचनावरती करण्यात आला. कृषी सिंचनावरती खर्च करून हरित क्रांतीला गती देण्यात आली. अन्नधान्याची आयात थांबवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी होते. तसेच चौथ्या योजनेमध्ये अर्थव्यवस्था अस्थिर झाली होती, ती स्थैर्यासह आर्थिक वाढ करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठरवण्यात आले. 1968 मध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आले. शिक्षणाच्या जे आहे त्या दीर्घ पुनर्रचनेचे ध्येय या ठिकाणी गाठण्यात आले. चौथ्या योजनेमध्ये शिक्षण व मनुष्यबळ विकासावरती फोकस करण्यात आला. तसेच चौथ्या योजनेमध्ये सदस्य व 6व्या वित्त आयोगाचे BS मिनास यांनी प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक लिहिले. दारिद्र्य निर्मूलनासाठी चौथ्या योजनेमध्ये भरीव कामगिरी करण्यात आली होती. चौथ्या योजनेमध्ये संपत्ती व आर्थिक केंद्रावरती उपाय हे उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आले. याची सुरुवात जी आहे ती 1969ला बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात झाले. चौथ्या योजनेमध्ये प्रादेशिक विकासाचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले. प्रसिद्ध गाडगीळ सूत्र या ठिकाणी अवलंबण्यात आले होते. योजनेचे येता अपयश काय आले तर वार्षिक वृद्धी दर 3.3% इतका झाला. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वार्षिक वृद्धी दर 2.5% इतका आकडा जो आहे तो गृहीत ठेवण्यात आला होता. सार्वजनिक खर्च 15,779 कोटी झाला. तर चौथ्या योजनेमध्ये दुसरे तेलाचे संकट, त्याचबरोबर भारत-पाकिस्तान युद्ध असेल, दुष्काळ व चलनवाढ यामुळे चलनवाढीचा दर तब्बल 20.2% इतका झाला होता. 1972 मध्ये दुष्काळ जो आहे तो अन्नधान्य कमी झाले आणि पुन्हा 104 मिलियन टन इतके जे आहे ते अन्नधान्य होऊ लागले. राजकीय घडामोडी काय आल्या तर भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं 1971ला. 13 दिवसामध्ये पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली. जनरल माणिक शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताला विजय भेटला होता. तर बांगलादेश स्वतंत्र झाला. बांगलादेशी निर्वासित भारतात स्थलांतरित होते, त्यांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न या ठिकाणी होता. तेलाचे संकट झाले. 1973ला इजिप्त आणि इस्रायल यांच्या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले होते. तर OAPEC
या देशाने 1973 मध्ये बाजारपेठेमध्ये जवळपास तेलाच्या किमतीमध्ये 400% वाढ झाली होती. त्याचे संकट भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला. राज्य निर्मिती 1971ला 27वी घटनादुरुस्ती करून मणिपूर, त्रिपुर व मेघालय हे जे आहे ते केंद्रशासित प्रदेशांना मिळाले. तसेच 1971ला हिमाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा भेटला. तर MRTP कायदा या ठिकाणी चालू करण्यात आला 1969ला. अनुकूल व्यापार तोल 1972-73ला केला. फेरा कायदा 1973ला परवानगी मिळाली. तसेच बोकारो लोह पोलाद कारखाना सध्या झारखंडमध्ये आहे. नंतर सेलकडे तो हस्तांतरित करण्यात आला. सेलची निर्मिती करण्यात आली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 1973 मध्ये जवळपास जी आहे ती भारत सरकारने या ठिकाणी केली. 86% भारत सरकारच्या मालकीची आहे कंपनी. ऑपरेशन फ्लड वर्गीस कुरियन यांच्या प्रभावाने 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड जे आहे ते पहिला टप्पा सुरू करण्यात आला. तर पुढे जाऊन अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. बँकिंगमध्ये झालं तर बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1970ला 50 कोटीपेक्षा जास्त ज्यांची ठेवी आहेत अशा 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तसेच अग्रगणी बँक योजना 1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने क्षेत्रीय विकासाच्या दृष्टीने अग्रणी बँक योजना जी आहे ती सुरू केली. बघणार आहे 5वी पंचवार्षिक योजना आहे. 5वी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1971च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटाव जी मोहीम राबवली होती. तर गरिबी हटाव ची घोषणा केली. या काळामध्ये भारतात निम्म्याहून अधिक लोक जे होते ते दारिद्र्य रेषेखाली राहत होते. दारिद्र्य निर्मूलनाला स्वावलंबनाला प्रमुख उद्दिष्ट मानून 5वी योजना सुरू करण्यात आली. पुढे आणीबाणीमुळे जी आहे ती राजकीय अस्थिरता येऊन ही जी आहे ती जनता पक्ष दलाकडे देशाचे नेतृत्व आले. कालावधी होता 1974 ते 1978 दरम्यान, परंतु 1979 मध्ये ही संपणार होती. निवडून आलेल्या जनता दल सरकारने ती 1 वर्ष आधीच बंद केली. याचे अध्यक्ष होते इंदिरा गांधी, उपाध्यक्ष होते दुर्गा प्रसाद धर आणि PN हस्कर. प्रतिमान काय होतं तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी खुले सातत्य प्रतिमान या प्रतिमानावर आधारित ही जी आहे ती आयोगाचे उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद धर यांनी 5व्या योजनेचा आराखडा तयार केला. योजनेचं नाव होतं दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता. उद्दिष्ट होते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 4.4% वार्षिक वृद्धी दर ठेवण्यात आला. 5व्या योजनेपासून वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य GDP वर आधारित करण्यात आले. सार्वजनिक खर्चाचे 38,853 कोटी रुपये जे ते लक्ष ठेवण्यात आले. एकूण खर्चापैकी सर्वाधिक 26% खर्च उद्योगावरती करण्यात आला आणि त्याच्या खालोखाल लगेच कृषी आणि सिंचनावरती करण्यात आला होता. तर गरिबी हटाव ही महत्त्वाचं उद्दिष्ट होतं 5व्या पंचवार्षिक योजनेचं, ज्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर कृषी व औद्योगिक उत्पादनात वाढ निर्वून आत्मनिर्भर होण्यावरती भर देण्यात आला. तसेच साक्षरता आणि लोकसंख्या नियंत्रण करण्यासारखे विषय देखील यामध्ये हाती घेण्यात आले होते. योजनेचं येतं अपयश काय आलं तर 4.8% वार्षिक वृद्धी दर गाठता आला. सार्वजनिक खर्च 39,426 कोटी रुपयेपर्यंत झाला. चलनवाढीमुळे जे आहे ते 75 वर्षामधील उच्चांक गाठला होता. तब्बल यामध्ये 25.2% इतका चलनवाढ झाली. त्यानंतर चलनवाढ कमी होऊन 77-78 मध्ये 5.2% पर्यंत झाले होते. अन्नधान्य 126.4 मिलियन टनवरती पोचले. राजकीय घडामोडी काय झाल्या तर पोखरण येथे 1974 रोजी भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली आणि बुद्ध हसला या सांकेतिक शब्दाने अणुचाचणी ओळखली जाते. भारतातील सायरस अणुभट्टीमधील प्लुटोनियम वापरून ही चाचणी करण्यात आली होती. तसेच सिक्कीममध्ये 1975ला 36वी घटनादुरुस्ती करून सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्यात आले आणि त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. पुढे 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती होती कॉन्स्टिट्यूशन, हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन देखील म्हणतात. तर 1976ला संसदेने घटनादुरुस्तीला सहमती दिली आणि 77 पासून ही लागू झाली. तसेच आणीबाणी आणि 20 कलमी कार्यक्रम करण्यात आला होता. तर यामुळे 5व्या योजनेतील उद्दिष्ट बाजूला ठेवून 20 कलमी कार्यक्रम या ठिकाणी 1975ला राबवण्यात आला. योजनांगत विकास काय आला? अनुकूल व्यापार तोल 1976-77 मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल राहिला. 68 कोटी रुपयाचे व्यापार अधिक यामध्ये राहिले. पुढे जाऊन पहिले राष्ट्रीय धोरण या ठिकाणी जाहीर करण्यात आले. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976ला भारताचे पहिले लोकसंख्या धोरण जाहीर केले. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी जे आहे ते 1979ला मूलभूत तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य देणारी योजना तयार करण्यात आली. पुढे जाऊन एकात्मिक बाल विकास
हा कार्यक्रम सुरू करण्यात आला 1975ला. त्यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी होता. वाळवंट विकास कार्यक्रम करण्यात आला 1977-78 रोजी. तसेच राष्ट्रीय प्रौढ शिक्षक कार्यक्रम हे करण्यात आलं 15 ते 35 वर्ष वयोगटातील 10 कोटी निरक्षरांपर्यंत 5 वर्षांमध्ये शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी करण्यात आलं होतं. पुढे जाऊन बँकिंग विकास प्रादेशिक ग्रामीण बँका 1975ला 5 प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना करण्यात आली. कृषी आणि ग्रामीण उद्योगांना जे आहे ते वनसुरणी उद्योगाची स्थापना करण्यात आली. HDFC म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन हसमुखभाई पारेख यांच्या अध्यक्षतेखाली 1977 HDFC ची स्थापना करण्यात आली. पुढील योजना आपण बघूया आता. पंचवार्षिक योजना जी आहे ती 6वी पंचवार्षिक योजना आहे. प्रास्ताविक काय होते तर काँग्रेस शासनाने नेहमीच पंचवार्षिक योजना सुरू केली. सरकती बाजूला ठेवून आर्थिक पायाभूत रचनेवरती अधिक भर देण्यात आला. यासाठी लक्ष्य समूह संकल्पना गाठण्यात आली. यामुळे 6व्या योजनेची ग्रामीण क्षेत्रासाठी IRDP, NREP, RLEGP यासारख्या महत्त्वाच्या योजना या ठिकाणी सुरू करण्यात आला. परंतु याच काळामध्ये इंदिरा गांधीचा मृत्यू झाला होता. कालावधी 80 ते 85 या दरम्यान होता. अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या. नंतर राजीव गांधी यांना करण्यात आले 84 नंतर. उपाध्यक्ष ND तिवारी, शंकरराव चव्हाण होते. तसेच PV नरसिंह राव या देखील होते. प्रतिमान काय होतं तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान होतं. योजनेचे नाव होते दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती करणे. उद्दिष्ट काय होते 5.2% वृद्धी दर लक्षात ठेवण्यात आला. 97,500 कोटी रुपयाचे लक्ष होते. सर्वाधिक खर्च जो आहे तो ऊर्जेवरती करण्याचे ठरवले. तर कर महसूल वाढवण्यावरती भर देण्यात आला होता. पहिल्या 5 योजनेमध्ये आर्थिक वाढीवरती अधिकाधिक भर देण्यात आला. परंतु किमान गरजा पूर्ण करू शकणाऱ्या दारिद्र्य निर्मूलनाच्या ठोस योजना झाल्या नव्हत्या. तसेच गरिबी हटाव 6व्या योजनेचे महत्त्व या ठिकाणी देण्यात आले. तसेच दारिद्र्य निर्मूलन ठेवण्यात आले होते उद्देश. आर्थिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी बँक क्षेत्र, कृषी क्षेत्र व परकीय व्यापार याच्यावरती उद्दिष्ट ठेवण्यात आले. यात अपयश काय झालं तर 5.5% वृद्धी दर गाठता आला. तर सार्वजनिक खर्च 1,09,292 कोटी रुपये आला. चलनवाढीचा दर जो आहे तो स्थिर राहिला. परंतु 1984 85 तो 6.5% होता. अन्नधान्य 145.5 मिलियन टन पर्यंत पोहोचले. औद्योगिक वृद्धी दर मंद राहिला. राजकीय घडामोडी काय झाल्या तर ऑपरेशन ब्लू स्टार जे आहे ते पंजाबमध्ये झाले होते. त्यामध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. सशस्त्र कारवाई झाली. भोपाळ गॅस दुर्घटना झाली 1984ला. युनियन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड UCIL या ठिकाणी. पुढे जाऊन सलेम लोह पोलाद कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आला तमिळनाडू या ठिकाणी. विशाखापट्टणम लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आले. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP आपण मगाशी बघितलं. 1980ला सुरू झालेला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर उचलून ठेवण्यासाठी मदत करेल. यासाठी व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक बँकांमध्ये पतसहाय्य करण्याचे ठरवले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली 1980ला. अकुशल गरिबांना उत्पादन देण्यासाठी होती. तसेच ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना करण्यात आली 1982 रोजी. बायोगॅस कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत घरगुती इंधन पुरवणे, सेंद्रिय खत पुरवणे, जंगलावरील ताण कमी करणे, तसेच ग्रामीण भूमींसाठी आश्वासित रोजगार योजना सुरू करण्यात आली. डेअरी विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम असेल. दुसरा वीज कर्मी कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला. बँकिंगचा विकास काय करण्यात आला तर राष्ट्रीय बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली 1982ला. तसेच नाबार्डची स्थापना करण्यात आली. शिवरामन समितीच्या अध्यक्षतेखाली 1981 रोजी सहमत झाला आणि जे आहे ते कृषी व पुनर्वित्त विकास मंडळ यांचे एकत्रीकरण करून 1982ला नाबार्डची स्थापना करण्यात आली. 7वी पंचवार्षिक योजना बघणार आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेचे प्रास्ताविक होते विकास, आधुनिकीकरण, त्याचबरोबर आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय. या नियोजनाचा प्रमुख घटकांना आधार मानून जे आहे ती अत्यंत अन्नधान्य उत्पादनात वाढ व्हावी तसेच रोजगार निर्मिती व्हावी यावरती भर दिला होता. लक्षात ठेवा हे उद्देश होतं मेन, अन्नधान्य उत्पादनात वाढ आणि रोजगार निर्मिती. त्यानंतर यासाठी जवाहर रोजगार तसेच नेहरू रोजगार योजनेअंतर्गत विकेंद्रीकरण योजना करून 7व्या योजने काळात सुरू करण्यात आल्या. त्यामुळे 7व्या योजनेला जी आहे ती रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून म्हटलं जातं. कालावधी काय होता 1985 ते 1990 पर्यंत. अध्यक्ष कोण होते? राजीव गांधी होते. तसेच VP सिंग. उपाध्यक्ष मनमोहन सिंग असतील.
शिवशंकर, माधवसिंह सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे. प्रतिमान काय होतं तर 7व्या योजनेचा आराखडा PR ब्रह्मानंद आणि CN वकील यांनी सुचवलेल्या ब्रह्मानंद वकील प्रतिमानावर आधारलेला होता. महानलोबीज प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक भांडवली वस्तू उत्पादनात केली जाते. मानरुद्र प्रतिमानानुसार गुंतवणूक कधी भांडवली तर कधी ग्राहक वस्तू उत्पादनाकडे वळवता येते. पण ब्रह्मानंद वकील यांच्या प्रतिमानानुसार काय होतं की हा एक प्रश्न एकदाच सोडवण्यात आला. भौतिक गुंतवणूक आणि ग्राहक वस्तू उत्पादनाकडे वळवण्याचे या ठिकाणी ठरवलं. तर त्यांचा प्रतिमानाचा वापर करून 7व्या योजना काळामध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना सार्वजनिक उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा वेग जो आहे तो मंदावला. तर पहिल्या ते 6व्या योजनेअंतर्गत भारतात आदेशात्मक नियोजन होते. तर 7व्या योजनेतही आदेशात्मक नियोजन वापरले गेले, परंतु यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सूचनात्मक बदल करण्यात आले आणि खाजगी क्षेत्राचा विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. लक्षात ठेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली होती या काळामध्ये, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. पुढे ब्रह्मानंद यांच्या स्टडीज इन इकॉनॉमिक ऑफ वेलफेअर मॅक्सिमायझेशन आणि ब्रह्मानंद वकील यांच्या प्लॅनिंग फॉर द एक्सपांडिंग इकॉनॉमी या पुस्तकामध्ये वरील प्रतिमानाचे तत्व सापडतात. एकीकडे ग्राहक वस्तू उत्पादनाला चालना देते, तसे दुसरीकडे लोकांना या वस्तू खरेदी करण्याची क्षमता प्राप्त करून देतात. उदाहरणार्थ जवाहर रोजगार असेल, नेहरू रोजगार योजना राबवणे. तर ब्रह्मानंद व वकील यांनी सुचवलेल्या प्रतिमानाला मजुरी वस्तू प्रतिमान असं म्हटलं जातं. योजनेचं नाव होतं रोजगार निर्मिती जनक योजना. उद्दिष्ट काय होती तर 5% वार्षिक वृद्धी दर लक्षात ठेवावा. सार्वजनिक खर्च 1,80,000 कोटीपर्यंत करण्यासाठी ठरवलं. सर्वाधिक 28% खर्च जो आहे तो ऊर्जेवर करण्यावर ठरवला. आणि अन्नधान्य उत्पादनामध्ये ग्रामीण विकास, उत्पादन, रोजगार क्षमता, शिक्षण व साक्षरता यावरती अग्रक्रम देण्यात आला. 6% वार्षिक वृद्धी दर झाली, जी 5% ठरवली होती. पुढे जाऊन खर्च देखील त्याचा डबल झाला, 2,18,729 कोटी रुपयेपर्यंत पोहोचला. चलनवाढ 7.5% झाली आणि 171 मिलियन टन अन्नधान्य उत्पादन झाले. तर राजकीय घडामोडी काय घडल्या तर यावेळी बोफोर्स प्रकरण जे आहे ते झालं होतं. स्वीडनमधील जी बोफोर्स कंपनी होती तोफा बनवणारी, त्याच्याबरोबर भारताने करार केला होता. तर द हिंदू वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी वरील व्यवहारातील लष्करी तसेच राजकारणी नेत्यांची मोठी लाच घेतल्याचे आढळले होते. त्यामुळे हे बोफोर्स प्रकरण झालं. पुढे राज्यनिर्मिती झाली 1987ला. 53 आणि 55वी घटनादुरुस्ती करून मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशांना दर्जा भेटला राज्याचा. तसेच 87ला 56वी घटनादुरुस्ती करून गोवा जो आहे तुला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा भेटला. योजनांगत विकास काय झाला तर इंदिरा आवास योजना सुरू झाली 1985-86 मध्ये. तसेच CAPRT म्हणजे काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान सेवा सुविधा अवलंब करणारी जी आहे ती ह्याचा विकास झाला. ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास झाला. नोडल संस्था म्हणून ही उदयास आली. तर CAPRTची स्थापना जी आहे ती करण्यात आली. ग्रामीण विकास मंत्री याचे अध्यक्ष असतात. तिसरा 20 कर्मी कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केला 1987ला. दशलक्ष विहिरी योजना चालू झाल्या. मोफत विहिरी बांधून देण्यासाठी ही योजना होती. जवाहर रोजगार योजना 1989 रोजी सुरू झाली. NREP आणि RLEGP यांच्या अंतर्गत. पुढे जाऊन नेहरू रोजगार योजना असेल ती सुरू झाली 1989ला. शहरी भागामध्ये रोजगार पुरवण्यासाठी होती. राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988ला सुरू झाले. तर त्यासाठी 15 ते 35 वयोगटातील निरीक्षकांना साक्षर बनवण्यासाठी हे मिशन होतं. त्याचबरोबर खडू फळा मोहीम असेल, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड 1987 मध्ये ही सुरू झाली. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू झाला 1986 मध्येच ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी. शैक्षणिक धोरण 1986 मध्ये दुसरे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. तर बँकिंग विकास काय झाला तर राष्ट्रीय गृह बँक म्हणजे NHB नॅशनल हाऊसिंग बँकची स्थापना 1988ला गृह कर्ज देण्यासाठी करण्यात आली. आता पुढे 8वी आपण पंचवार्षिक योजना बघणार आहे. प्रस्तावना काय होती, जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला अनुसरून 1991 नंतरचा आर्थिक विकास सुधारणा करणे. तर ह्याचं त्यामुळे 1992 ते 97 या काळामध्ये 8वी योजना होती. 1992 ते 97 मार्चपर्यंत अध्यक्ष होते नरसिंह राव, तसेच HD देवेगौडा. उपाध्यक्ष प्रणव मुखर्जी होते आणि मधु दंड होते. प्रतिमान काय होतं तर 8व्या योजनेपासून संपूर्णपणे नवीन प्रतिमान स्वीकारण्यात आले. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा प्रतिमान यामध्ये होते. 8व्या योजनेला आर्थिक सुधारणाचे युग देखील म्हटलं जातं.
राव मनमोहन प्रतिमान या ठिकाणी आर्थिक सुधारणाचे प्रतिमान तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या विकसित झाले. तर ही अंमलबजावणी राव मोहन प्रतिमान असे म्हटले जायला लागले. तसेच जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान म्हणजे आतापर्यंत भौतिक भांडवलावर वस्तूची गुंतवणूक केली जायची. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारल्यामुळे आता या गुंतवणुकीची जबाबदारी जी खाजगी क्षेत्रावर देखील पडणार आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्राचा विकास होईल. त्यामुळे 8व्या योजनेचे नाव मनुष्यबळ विकास योजना ठेवून मानव विकासास सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. लक्षात ठेवा, नाव विचारलेलं आहे याचं. तर नाव आहे मानवी विकास सास प्राधान्य देणारी मनुष्यबळ विकास योजना. भौतिक भांडवलाबाबत उलट निर्गुंतवणूक खाजगीकरणाचे धोरण अंमलण्यात आले. भांडवली व मूलभूत उद्योगामधून सरकार निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली. उद्योगाचे खाजगीकरण आणि आधुनिकीकरण करण्यास सुरुवात झाली. आदेशात्मक आणि सूचनात्मक नियोजन अंमलण्यात आले. योजनेचे नाव होते मनुष्यबळ विकास योजना. उद्दिष्ट होते 5.6% वृद्धी दर लक्षात ठेवायचा होता. तर मगाशी आपण बघितलंय त्याप्रमाणे 4,34,100 कोटी रुपयाचे लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले. 27% खर्च जो आहे तो ऊर्जा याच्यावरती आणि 22% सामाजिक सेवांवरती. यात अपयश काय आले तर राष्ट्रीय उत्पन्नात 6.6% वार्षिक वृद्धी दर गाठला गेला. सार्वजनिक खर्च जो आहे तो वाढवण्यात आला 5,027 कोटी. आर्थिक सुधारणा वाढ करण्यात आली. तसेच आधी जे विकेंद्रीकरण झालेलं होतं ते 8व्या योजनेमध्ये संपवण्यात आलं. योजना काय ठेवल्या होत्या तर 73वी घटनादुरुस्ती या ठिकाणी झाली होती. 73वी घटनादुरुस्तीने भाग 9 पंचायत राज्यघटनेमध्ये ऍड केला. तर राज्यघटनेमध्ये कलम 243 ते 243 ओ अशी घटनेमध्ये ऍड करण्यात आली. ग्रामीण स्तरावरील पंचायत राज्य व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला 73व्या घटनादुरुस्तीने. तर ग्रामसभा, ग्रामपंचायत, प्रौढ मतदान, अनुसूचित जाती जमाती यासाठी काही गोष्टी कलमामध्ये तरतुदी करण्यात आल्या. परिशिष्ट 11 यामध्ये समाविष्ट करण्यात आले 24 एप्रिल 1993 ला. तसेच 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. भाग 9A अंतर्गत नगरपंचायत जो आहे तो राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. 243P ते 243ZG अशी कलमे ऍड केली. नागरी स्तरावरील पंचायत राज्य व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त करण्यासाठी ही सुचवलं होतं. राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 12 जो आहे तो ऍड करण्यात आला 1993 ला. तसेच रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला 1993 ला. ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरवणारी योजना जी आहे ती सुरू करण्यात आली 1992 मध्ये. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. तसेच पंतप्रधान रोजगार योजना सुरू करण्यात आली 2 ऑक्टोबर 1993 रोजी. या योजनेमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांमध्ये व्यावसायिकतेला चालना देऊन उत्पादक व्यावसायिक आणि सेवा उपक्रम उभारण्यासाठी सबसिडीयुक्त वित्तीय मदत देण्यात आली. तर आश्वासित मजुरी योजना 1993 ला सुरू करण्यात आली. तर या अंतर्गत दुर्गम भागातील कुटुंबातील किमान 2 जणांना 100 दिवसाचे मजुरीचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना 1995 ला सुरू झाली विधवा अपंग माणसांसाठी. मध्यान्ह आहार योजना 15 ऑगस्ट 1995 ला. शाळेतील पटनोंदणी आणि उपस्थितीनुसार मुलांचा पोषण स्तर वाढवण्यासाठी योजना होती. संगम योजना सुरू करण्यात आली 1996 ला, ज्याच्यामध्ये अपंग व्यक्तींच्या गटाला स्वयंरोजगारीत 15,000 रुपयाचे अर्थसहाय्य करण्यासाठी. तसेच गंगा कल्याण योजना 1997 रोजी करण्यात आली भूगर्भातील जमिनीतील पाण्याच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी. पुढील आता पंचवार्षिक बघणार आहे आपण योजना. त्याचं नाव आहे 9वी पंचवार्षिक योजना. प्रस्तावित स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी 9वी पंचवार्षिक योजना करण्यात आली. सामाजिक न्याय आणि समानतेची आर्थिक वाढ हे जे आहे ते उद्दिष्ट लक्ष डोळ्यासमोर ठेवण्यात आलं. 21व्या शतकामध्ये जगाने पदार्पण केले होते. 2001 ला अमेरिकेने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. तर यापासून नव्या स्थिरता सुरुवात झाली. 1997 ते 2002 पर्यंत कालावधी होता. अध्यक्ष होते IK गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी. उपाध्यक्ष मधु दंडवते आणि जसवंत सिंग, त्याचबरोबर KC पंत होते. योजनेचे नाव होते सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. उद्दिष्ट होते 6.5% आर्थिक राष्ट्रीय वृद्धी दर व्हावा. 8,59,200 कोटी रुपयाचे खर्च ठरवण्यात आले. सामाजिक न्याय समानतेची आर्थिक वाढ व्हावी यासाठी उद्दिष्ट होते. तसेच 9व्या योजनेमध्ये कृषी आणि ग्रामीणला विकास प्राधान्यक्रम देण्यात आले. ग्राम समृद्धी, ग्राम उद्योग, ग्राम स्वयंरोजगार यासारखे संकल्पनांवर उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
तर नवव्या योजनेमध्ये GDP 26.3% बचत आणि 28.3% गुंतवणूक अपेक्षित होती. तर योजनेचे आता अपयश काय आले तर राष्ट्रीय वृद्धी दरामध्ये 5.5% वाढ झाली. प्रत्यक्ष खर्च 7,05,818 कोटी झाला. औद्योगिक उद्योग उत्पादनात 5% वाढ झाली होती. तसेच चलनवाढ देखील 3.6% पर्यंत वाढली. पोखरण राजकीय घडामोडीमध्ये पोखरण चाचणी करण्यात आली 2 नंबरची. शक्ती 98 या नावाने ओळखली जाते पोखरण 2 अणुचाचणी. तर यामध्ये प्लुटोनियम 239 आणि युरेनियम 233 याचा वापर करण्यात आला. तसेच कारगिल युद्ध झाले होते 1999 मे ते जुलैपर्यंत. पाकिस्तानी भारतामध्ये काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये लष्करी युद्ध झाले. यामध्ये ऑपरेशन विजय नावाने ओळखले जाते. तसेच गोधरा हत्याकांड असेल, अयोध्येवरून पूर्णावती यज्ञ पूर्ण करून काही हिंदू कारसेवक साबरमती एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना त्याला आग लावण्यात आली होती. त्यामध्ये 58 कारसेवकांचा मृत्यू झाला. राजनिर्मिती 84 घटना दुरुस्ती करून 2000ला मध्य प्रदेशाची छत्तीसगड आणि 2000ला उत्तर प्रदेशामधून उत्तराखंडची तसेच 2000ला बिहारमधून झारखंडची अशा 3 राज्यांची जी आहे ती नवीन निर्मिती करण्यात आली. तर पुढे जाऊन काही महत्त्वाचे कायदे बनवले, योजनात्मक विकास करण्यात आला. जसा फेमा कायदा होता. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट 1999 मध्ये सुरू करण्यात आला. सेस स्थापनेची घोषणा करण्यात आली 2000ला. तसेच सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली 1997ला. अन्नपूर्णा योजना समिती असेल 2000ला सुरू करण्यात आली. तसेच समग्र आवास योजना पिण्याचे पाणी तसेच निवारा स्वच्छ पुरवणारी योजना आहे. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना करण्यात आली 1999ला. जवाहर ग्राम समृद्धी योजना करण्यात आली 1999लाच. तसेच पंतप्रधान ग्रामोदय योजना असेल आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, औद्योगिकरण, पेयजल याच्यासाठी. पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली 2000 रोजी. अंत्योदय अन्न योजना 2000 रोजीच करण्यात आली. दारिद्र्यरेषेखालील अत्यंत गरीब लोकांसाठी अन्नधान्य पुरवणारी. सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001ला सुरू करण्यात आली. रोजगार योजना जी आहे ती जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना एकत्रीकरण करून वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सुरू करण्यात आली. शहरी भागातील झोपडपट्ट्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांचे गृहमान्य योजना होती. तसेच संपूर्ण स्वच्छता अभियान हे देखील सुरू करण्यात आलं होतं. वार्षिक योजना बघणार आहे 10 नंबर 10वी पंचवार्षिक योजना. प्रास्ताविक काय होते तर लोकांची योजना म्हणून ओळखलं जाणार होते. लोकांची योजना बनवण्यावरती भर देण्यात आला. राष्ट्रीय विकास परिषदेचा सहभाग वाढवण्यात आला. विकेंद्रित नियोजनावरती अधिक भर देण्यात आला होता. तर ही योजना 2002 ते 2007 या वेळेमध्ये चालली. अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग 2004 नंतर. उपाध्यक्ष कोण होते KC पंत, मॉकेंटन सिंग अहुलिया. योजनेचे नाव होते शिक्षण योजना आणि लोकांची योजना. लक्षात ठेवा जेव्हा प्रश्न आलेला आहे शिक्षण योजना म्हणून कोणत्या पंचवार्षिक योजनेला ओळखली जाते. उद्दिष्ट होतं 7.9% वार्षिक वृद्धी दराचे लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले. तसेच 15,25,739 कोटी रुपयाचे लक्ष ठेवण्यात आले होते. एकूण खर्चापैकी जवळपास सर्वाधिक 32% खर्च सामाजिक सेवांवरती करण्यात आला. तसेच सामाजिक सेवेपैकी शिक्षणावरती अधिक खर्च अपेक्षित होता. म्हणून 10व्या योजनेला शिक्षण योजना म्हटलं जातं. कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचे मूळ प्रेरक बळ व गाभा क्षेत्र म्हणतात. 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राने 2015 अखेर 8 शतकोत्तर विकास ध्येय गाठण्याचा जो आहे तो ठरवलं होतं. त्यानुसार 10व्या पंचवार्षिक योजनेचा प्रभाव पडला. 2007 पर्यंत बालमृत्यूदर 12ने कमी करणे तसेच माता मृत्यूदर 100ने कमी करणे तसेच दारिद्र्य जे आहे ते 6.5%ने करणे, साक्षरता 10.2%ने वाढवणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, सर्व नद्या प्रदूषित नद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करणे, खेडी पक्क्या 12माही रस्त्यांनी जोडणे, लैंगिक सशक्तीकरण करणे, फक्त आर्थिक वाढीवर भर देण्यापेक्षा राहणीमानाचा दर्जा उंचावून आर्थिक विकासावरती भर देण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर ह्याच्यासाठी 2007 ते 2012 यासाठी लक्ष्य निर्धारित करण्यात आली. महिला सबलीकरणासाठी योजनेत सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक सबलीकरणाची त्रिसूत्री योजना यामध्ये अंमलबजावण्यात आली होती. राष्ट्रीय विकास परिषदेचा सहभाग वाढवण्यात आला. राज्यांना देखील विकासाचे मोजता येण्यासारखे लक्ष यामध्ये घालून देण्यात आले. रोजगार निर्मिती 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वाचा उद्देश होता. प्रतिवर्षी 10 मिलियन म्हणजे एकूण लक्ष ठेवण्यात आले. एकूण 50 मिलियन रोजगाराचे लक्ष यामध्ये ठेवण्यात आले. औद्योगिक उत्पादनात 10% वृद्धी दराचे लक्ष ठेवण्यात आले. योजनेचे आता अपयश काय आले
राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 7.7% वार्षिक वृद्धी दर गाठण्यात आला. तसेच 12,49,322 कोटी रुपयाचे सार्वजनिक खर्च करण्यात आला. FRBM कायदा विकेंद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेतील तेजी मिळाली. तेजीमुळे औद्योगिकरणाचा जो आहे तो विकास 10%चे ध्येय गाठता आले नसले तरी 8.2% गाठता आले. नरेगा योजनेमुळे रोजगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी भेटली. तसेच चलनवाढ देखील 6.6%नी वाढली. तर योजनांचा विकास काय झाला याच्यामध्ये, तर वंदे मातरम योजना जी आहे ती गरोदर मातांची तपासणी आणि आरोग्य सेवेसाठी 2004 रोजी सुरू करण्यात आली. राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना, मजुरी रोजगार कार्यक्रम राबवण्यात आला 2004ला अकुशल मजुरांना अन्न संरक्षण देण्यासाठी. जननी सुरक्षा योजना संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासाठी 2005 पासून जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005ला आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आले. भारत निर्माण योजना 2005-06 पासून सुरू करण्यात आली. गृहनिर्माण, सिंचन, पेयजल वगैरे 6 क्षेत्रामध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा यामध्ये होत्या. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 पासून सुरू करण्यात आली. तर त्यासाठी नरेगा कायदा जो आहे 2005ला सहमत करण्यात आला आणि 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधीजींचे नाव या ठिकाणी देण्यात आले. मुलीं प्राथमिक शिक्षणाची राष्ट्रीय योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली. 2003 पासून जे आहे त्याला सुरुवात झाली. तर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी मागास तालुक्यामध्ये योजना राबवण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना सुरू करण्यात आली 2004 मध्ये. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्पादन योजना सुरू करण्यात आली. ह्याच्यामध्ये काय होतं तर ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, पाणी पुरवठा, वाहतूक, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन या घटकांचा विचार करून 2005ला योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजना चालू करण्यात आली 2005ला. सामाजिक समविकास योजना सुरू करण्यात आली 2003-04ला. तसेच FRBM कायदा हा महत्त्वाचा आहे. FRBM कायदा जो आहे तो सरकारचे महसूल वर्धन व खर्चाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी, उत्तरदायित्व व आदर्श व्यवस्थापन अधोरेखित करण्यासाठी FRBM कायदा 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. तर पुढे पंचवार्षिक योजना जी आहे ती 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रास्ताविक होते गतिशील आणि समावेशक विकास करणे. तर 11वी पंचवार्षिक योजना यासाठी सुरू करण्यात आली होती. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी, अब्दुल कलाम यांनी जोडलेला पुरा प्रतिमान, अन्न सुरक्षेची गरज या बाबीमध्ये ह्या ठळक दिसून येतात. कालावधी 1 एप्रिल 2007 ते 2012 पर्यंत होता. अध्यक्ष मनमोहन सिंग होते, उपाध्यक्ष मोकेंटिन सिंह औलिया. लक्ष काय होते तर मुद्दे सुटसुटीत व्हावे. 11वी जी योजना आहे त्याचे लक्ष व 6 गटामध्ये विभागणी केली. आर्थिक वाढ, दारिद्र्य, बेरोजगारी निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण व शाश्वता. आर्थिक वाढ करण्याची सरासरी 9% जी आहे ती GDP वृद्धी दराचं लक्ष गाठण्यात आले. त्यासाठी कृषी, उद्योग, सेवा क्षेत्राचे वृद्धी दर गाठण्यात आला. GDP वृद्धी दराचे 7.6% लक्ष ठेवण्यात आले. हा वृद्धी दर जो आहे तो 34.8% गुंतवणूकदारांनी 36.6% इतका झाला. साध्य काय झालं तर प्रत्यक्षात 7.9% इतका झाला. जो वृद्धी दर 8.1% ठरवला होता तो कृषी क्षेत्रासाठी 3.3% झाला. तर 2000 मधील अमेरिकेतील सबप्राईम संकट झाले होते, त्यामुळे मोसमी पावसाचा अभाव असेल, तसेच युरोपियन कर्जांचे जे संकट होते या कारणामुळे ज्या 10व्या योजनेपेक्षा वृद्धी दर जास्त होऊ शकला नाही. त्यामुळे हा वृद्धी दर अत्यंत समाधानकारक राहिला. तर बचतीचा आकडा 37.6% इतका राहिला. पुढे जाऊन दारिद्र्य व बेरोजगारीचे प्रमाण या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आले. दारिद्र्याचे प्रमाण 10%नी कमी करणे, तसेच 58 दशलक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, सुशिक्षित रोजगारी 5% खाली आणणे आणि अकुशल कामगारांना मजुरी देण्यात 20%नी वाढ करणे. साध्य काय झालं तर 11व्या योजनेमध्ये मूळ फ्लॅगशिप कार्यक्रमात भर घालून ही संख्या 13 करण्यात आली आणि 7,000 कोटी रुपयेपर्यंत अंदाजे खर्च करण्यात आला. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना 987 कोटी रुपये जे आहे ती मनुष्य दिन रोजगार निर्मिती करून दुसरा टप्पा पार करण्यात आला. योजनेची संख्या कमी करून पुनर्रचना करण्यासाठी लक्ष ठेवण्यात आले. तेंडुलकरच्या NSSOच्या 66व्या मोजणीअंतर्गत दारिद्र्याचा आकडा जो आहे तो 5 वर्षामध्ये 7% कमी करण्याचे उद्दिष्ट होते. तसेच रंगराजन समितीच्या 2009 आणि 11च्या दारिद्र्य वार्षिक 4.35% कमी करण्याचं उद्दिष्ट होतं, साध्य झालं.
11व्या योजनेमध्ये 5.8% जे आहे ते रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात आले. त्यामुळे बेरोजगारी 4.83% कमी झाली. आंध्र प्रदेशात मजूर दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली अकुशल मजुरांसाठी. तसेच यामध्ये मनरेगा 2.0 असेल, NRLM, PMEGP यासारख्या 11व्या योजनेमध्ये ज्या आहे त्या योजना राबवण्यात आल्या. शिक्षणासाठी काय करण्यात आलं तर शाळेनंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती 2003-2004 मधील 53% वरून 20% आणणे. 7 वर्षाहून अधिक वय असलेल्यांना साक्षरता 85% करणे. साक्षरतेमध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये तफावत 10 पर्यंत आणणे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 10% 15% आणणे. प्राथमिक शाळेमध्ये किमान विकासाचे मानक तयार करणे. 2009 मध्ये शिक्षण हक्काचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आला. त्याला आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट असं म्हणतो. 2010 मध्ये लागू करण्यात आला. तसेच ASER अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या प्रथम संघटनेच्या पाहणीनुसार 6 ते 14 वर्षातील वयोगटातील मुलांना 2005 वर्षात 6.6% वरून 3.5% पर्यंत कमी करण्यात आले. 2011 जनगणनेनुसार साक्षरता 72.98% इतकी करण्यात आली होती. पुरुष साक्षरता 80.88%, स्त्री साक्षरता 64.83% करण्यात आली. तर या साक्षरतेमधील तफावत 21.59% वरून 16.25% इतकी झाली. तर 2009 मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना करण्यात आली आणि साक्षर भारती योजना राबवण्यात आली. तसेच उच्च शिक्षणामध्ये उच्च तांत्रिक मिळवण्यासाठी 2011-12 मध्ये नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे अभियान सुरू करण्यात आले. मार्च 2009 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. शाळाबाह्य मुलांचे 2005 मध्ये 134.6 लाख होते ते 81 लाख पर्यंत कमी करण्यात आले. तसेच आरोग्यावरती शिशु मृत्यूदर जो आहे तो 28 पर्यंत व माता मृत्यूदर 100 पर्यंत कमी करणे. एकूण जनन दर 2.1% कमी करणे. 2009 पर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करणे. तसेच 0 ते 3 वर्षातील कुपोषण निम्म्यावर आणणे आणि रक्तक्षयाचे प्रमाण निम्म्यावर आणणे हे उद्दिष्ट होते. साध्य काय झालं तर शिशु मृत्यूदर जो आहे तो 47 वरती आणला गेला. तर 2011 मध्ये तो 44 वर आला आणि नंतर 11व्या योजनेने तो 28 वर आला. 2007-9 मध्ये माता मृत्यूदर 212 होते तो 100 वर आणायचं ठरवलं होतं. तर जनन दर 2.5% होता तो 2.1% लक्ष ठेवण्यात आलं. तर आरोग्यावरील खर्च 10व्या योजनेमध्ये 1.74 होता. 11व्यामध्ये तो 1.97 वर करण्यात आला. कुपोषणाची व रक्तक्षयाची संपूर्ण आकडेवारी प्राप्त नाही. तसेच कुष्ठरोग आणि पोलिओचे निर्मूलन झाले. राष्ट्रीय ग्रामीण योजनेमध्ये आरोग्य योजनेमध्ये 11व्या योजनेच्या काळात जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम देखील राबवण्यात आला. तसेच देशातील 30 जिल्ह्यामध्ये मधुमेह, हृदयरोग, अर्धांगवायू यासाठी नियंत्रण कार्यक्रम करण्यात आला. काही पायाभूत सुविधांचा देखील विकास करण्यात आला होता. त्याच्यामध्ये 2009 पर्यंत सर्व खेडे आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना वीज जोडणी आणि पूर्ण वेळ वीज मिळवून दिली. 2009 मध्ये कमीत कमी 100 लोकसंख्येचे गाव अथवा डोंगररांग 100-500 वस्तींचे गाव सर्व ऋतून टिकेल असे रस्त्याने जोडण्यात आले. सर्व खेड्यांना टेलिफोन व ब्रॉडबँड सेवा जोडणी करण्यात आली. तसेच ग्रामीण गरिबांना घरे बांधण्यासाठी जागा आणि घर उपलब्ध करण्याचा आराखडा दिला. तिचे लक्ष यामध्ये ठेवण्यात आले होते. तर ह्या लक्ष्यापेक्षा 69.8% वीज निर्मिती जी आहे ती होऊ शकली. तसेच 11व्या योजनेच्या अखेरीस 31 मार्च 2012 ला एकूण वीज निर्मिती जी आहे ती 1,99,877 मेगावॅट होती. आता पुढील पंचवार्षिक बघणार आहे आपण योजना, जी 12वी पंचवार्षिक योजना आहे, खूप महत्त्वाची आहे. 2012 प्रास्ताविक बघूया आपण सुरुवातीला. तर गतिशील, अधिक समावेशक, शाश्वत विकास या उद्देशाने ठेवण्यात आलेली 2012 ला पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. 2015 ला नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग स्थापन करण्यात आला. तर केंद्रीय पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ते नियोजन करणे थांबले. 12वी पंचवार्षिक योजना 31 मार्च 2017 पर्यंत चालू ठेवण्यात आली. तरी केंद्रीय पंचवार्षिक नियोजनामध्ये ती शेवटची योजना म्हणून मानली जाते. कालावधी काय होता तर 2012 ते 2017 या कालापर्यंत राष्ट्रीय विकास परिषदेने 2012 ला झालेल्या 57व्या बैठकीमध्ये 12व्या योजनेला मसुदा अंतिम रूपात मांडला. अध्यक्ष होते मनमोहन सिंग 2014 पर्यंत आणि 2014 ला नियोजन आयोग संपुष्टात आला. उपाध्यक्ष होते मोटिंग सिंग अहुलिया. मसुदा 12व्या योजनेनुसार ठरवण्यात आला होता. तर ह्यामध्ये काय होतं तर पहिल्या घटकामध्ये गतिशील, अधिक समावेशक आणि शाश्वत विकासाचे लक्ष्य
दुसऱ्या खंडामध्ये आर्थिक घटक व तिसऱ्या खंडामध्ये सामाजिक घटक निर्णयात आले. ठळक निर्देशांक काय होते तर 12व्या योजनेमध्ये 25 ठळक निर्देशांक ठरवण्यात आले. 7 भागामध्ये विभागले गेले. लक्ष्य व साध्य यामध्ये जे आहे ते 12व्या योजनेचे लक्ष्य आणि साध्य गटामध्ये आर्थिक वाढ, दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या गोष्टी होत्या. तर घटक एक बघूया आता आपण. आर्थिक वाढ जी आहे ती 8% होऊ शकली. कृषी वृद्धी दर हा 2% होऊ लागला. तसेच दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी 10% कमी करणे, शिक्षणामध्ये 7 वर्ष शिक्षणामध्ये सरासरी वाढ करणे, तसेच 2 दशलक्ष जागा निर्माण करणे उच्च कौशल्यासाठी, आरोग्यामध्ये माता मृत्यूदर कमी करणे, बाल मृत्यूदर 250 पर्यंत आणणे, एकूण जनन दर 2.1% करणे, तसेच पायाभूत सुविधामध्ये वाढ करणे, जेणेकरून GDP 9% गुंतवणूक करेल, सिंचित क्षेत्रासाठी 90हून 103 दशलक्ष हेक्टर आणणे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही बघू शकता. पर्यावरण व शाश्वत याबाबत होता. तसेच सेवा पोच 90% भारतीयांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे हे सर्व उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले होते. आपण एक एक करून खाली बघणारच आहे. आर्थिक वाढ 2010 ते 2025 या काळात 15 वर्षामध्ये विकसित देशाचा वार्षिक वृद्धी दर 3.5% राहणार होता. विकसनशील देशाचा वृद्धी दर 8%, आशियातील विकसनशील देशाचा वृद्धी दर 10% असण्याची शक्यता IMFने वर्तवली होती. त्यामुळे 12व्या पंचवार्षिक योजनेत 8.2% वृद्धी दराचे लक्ष ठेवण्यात आले. कृषी क्षेत्रामध्ये 4%, उद्योग क्षेत्रामध्ये 8.1% आणि सेवा क्षेत्रामध्ये 9% इतका वृद्धी दर सांगण्यात आला. बचतीचे प्रमाण 34.2, गुंतवणुकीचे 39.3% ठरवण्यात आले. तर 12व्या योजनेसाठी 80,50,123 कोटी रुपयाच्या स्रोताची उभारणी करण्यात आली. तर 5वं काय आहे तर सार्वजनिक खर्च जो आहे तो शासनाचा किती होता यामध्ये दिलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारत नाही त्याच्यावरती. समावेशक विकास आणि सार्वजनिक खर्च त्यामध्ये आरोग्य, बाल विकासावर खर्चाचे प्रमाण जे आहे ते 11.45% वाढवण्यात आले. 11व्या योजनेपेक्षा 12व्या योजनेमध्ये वाढ करण्यात आली होती. ही 262.66% होती. शिक्षणावरील खर्चाचे प्रमाण 11.17 वरून 12.71 करण्यात आले. तसेच शहरी विकासासाठी देखील वाढवण्यात आले. प्रत्येक राज्याला सरासरी वृद्धी दर 11व्या योजनेत जास्त गाठण्याचे उद्दिष्ट घालून दिले. साध्य काय झालं तर पंचवार्षिक योजनेमध्ये 8.2 वृद्धी दर लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आला. कृषी, उद्योग आणि सेवांची वृद्धी दर 2.7, 6.1 आणि 8.4% राहिला. दारिद्र्य बेरोजगारीत काय फरक पडला तर 12व्या योजनेअखेर दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे हे उद्दिष्ट होते. 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करणे. तसेच 2009-10 मध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारी संख्या 53% होती. तर 12 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये विशेष शहरामध्ये बेरोजगारीचा दर जास्त होता. शहरी भागामध्ये पुरुषांच्या बेरोजगारीचे प्रमाण 10.5% आणि स्त्रियांचे 8.9% होते. तर त्यामुळे हे वाढ करणे गरजेचे होते. तसेच वरील कारणांसाठी 12व्या योजनेमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आला आणि यासाठी NSDA नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अथॉरिटीची स्थापना करण्यात आली. 2011-12 मध्ये गैर कृषी क्षेत्रासाठी 226.1 दशलक्ष लोकसंख्या रोजगारीत करण्यात आली आणि रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले. यातील बांधकाम क्षेत्रासाठी तसेच उत्पादन क्षेत्रासाठी यामध्ये ग्रोथ एक्सपेक्टेड होती. साध्य काय झालं 2013 मध्ये सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना पुनर्रचना करून राष्ट्रीय जीवन उद्यान अभियान सुरू करण्यात आले. दारिद्र्याची जी आहे ती समग्र व्याख्या बनवून दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत शासनाने नीती आयोगाअंतर्गत टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इंडिया ही जी आहे ती कार्यगट स्थापन करण्यात आला. 25 सप्टेंबर 2014 तरुणांमध्ये कौशल्याचा विकास करणे, त्यांना रोजगार पुरवणे या उद्देशाने दीनदयाळ अंत्योदय योजना सुरू करण्यात आली. ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात सुरू करण्यात आली. तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सुरू करण्यात आली. 2016ला ग्रामीण जीवन ज्योती अभियानाचे नाव दीनदयाळ अंत्योदय योजना करण्यात आले. तर राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान हे असे करण्यात आले. 2016ला दीनदयाळ अंत्योदय योजना जी आहे ती राष्ट्रीय शहरी जीवन अभियंतामध्ये करण्यात आली. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी जीवन उद्यान अभियानामध्ये करण्यात आली. 2013ला NSDA स्थापन करण्यात आले आणि 15 जुलै 2015ला NSDM सुरू करण्यात आले. 2014 मध्ये कृषी सेवा विस्तार आणि यांत्रिकीसाठी NMAET नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी अभियान सुरू करण्यात आले. शिक्षणामध्ये काय होतं तर 12व्या योजनेअंतर्गत 7 वर्षाच्या शिक्षणामध्ये वाढ करण्यात आली. मागितलं सांगितल्याप्रमाणे उच्च शिक्षणासाठी 2 दशलक्ष जागांची निर्मिती केली. तसेच लैंगिक आणि सामाजिक समानता दूर करण्यावरती फोकस केला.
शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी शिक्षण हक्क अंमलबजावणी केली. माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण 10% खाली आणले. पटनोंदणी जी आहे ती 90 वरून 65 वरती आणली. तसेच साक्षरता 80 वर नेणे आणि लैंगिक असमानता 10 पेक्षा कमी करणे हे उद्दिष्ट होते. तसेच शैक्षणिक दृष्ट्या जे आहे ते मागास तालुक्यांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या मुलांना कमीत कमी 1 वर्षाचे शाळापूर्व शिक्षण देणे. 2री आणि 5वीच्या पर्यंत विद्यार्थ्यांना वैचारिक क्षमता पुरवणे. प्राथमिक शिक्षणावरती आणि उच्च शिक्षणावरती खर्च करण्यात आला. हे साध्य काय झालं तर 2014ला मुलांना लवकर वाचता लिहिता यावे यासाठी तसेच गणित विषयात रस निर्माण व्हावे यासाठी पढे भारत बडे भारत ही योजना सुरू करण्यात आली. शालेय शिक्षण व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा यातील शिक्षणाची दरी भरून काढण्यासाठी जी आहे ती उडान योजना सुरू करण्यात आली. तसेच उच्च शिक्षण संस्थांना सहाय्य करण्यासाठी 2013 पासून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. देशातील सर्व उच्च शिक्षण संस्था आणि याच्यामध्ये जी जोडलेली विकास संस्था आहे त्याच्यामध्ये असणारी तंत्रज्ञानी पुरवठा यासाठी उन्नत भारत अभियान सुरू करण्यात आले. तसेच डिजिटल साक्षरता या साक्षरतेमधील 4थ्या आधुनिक आधारस्तंभ म्हणून राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन राबवण्यात आले. 2015ला विज्ञान आणि गणित विषयासाठी राष्ट्रीय आविष्कार अभियान सुरू करण्यात आले. 2016ला शालेय स्वयंसेवक कार्यक्रम विद्यांजली सुरू करण्यात आला. 2017ला शगुन पोर्टलची स्थापना करण्यात आली. तसेच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2016ला क्रांतिकारक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला. तर हा जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये दिलेला आहे पहिल्यापासून दुसऱ्या शेवटच्या योजनेमध्ये की पहिल्या योजनेचा कालावधी किती होता, त्याचा वृद्धी दर, साध्य वृद्धी दर किती झाला, खर्च किती होता, साध्य खर्च किती झाला, प्रतिमान कोणते होते आणि मुख्य भर कोणता होता, हे जे आहे ते पहिल्या ते 12वी पंचवार्षिक योजनेचे सर्व दिलेलं आहे. याची PDF जी आहे ती मी तुम्हाला PDF ह्याची मी टेलिग्रामवरती शेअर करतो. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि टेलिग्रामवरती याची क्विज पण असेल, म्हणजे प्रश्न असतील प्रॅक्टिससाठी, तिथून तुम्ही जॉईन करून हे सोडवू शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.